अध्याय 33. श्री गणेशाय नम. जय जयाजी जगदुद्धारा. कनकवर्णा नरहरी चतुरा. ऐक्यत्वा कारणे हरिहरा. शक्य एक तुझेची तरी आता कृपा करुणी. ग्रंथ सुचवी सुढाळ रत्नी. शुभयोगी श्राव्य भाषणी. स्वीकार करी महाराजा. मागिले अध्यायी मच्छिंद्र नर्दन. त्रिविक्रम देही संचरुण. गोरक्षे तीर्था स्नानाकारणी. धाडिले से मच्छिंद्रे या परी गोरक्षनाथ. मही भ्रमता नाना तीर्थ. तो गोदातटी अकस्मात येऊनी पोहोचला. तो गोदातटी भामानगर. तया अरण्यात गौरव कुमार. परम झाला शुधा तुर. जठरानले करुणिया. ग्राम पाहता तो अरण्यात. उदक एक योजन न मिळे तेत. तया स्थानी शुधाक्रांत. अनल जैसा पेटला. मार्गी चालता दीक्षा लक्षित. तो सेत देखिले अकस्मात. कृषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियेला. तव तो कृषीवल माणिक नामी. वय 10 वर्ष देहधर्मी. मध्यान्ह समय साधोनी. भोजना ते बैसला. पात्र घेतले पुढे वाढून. कवळ करावा जो मुखी अर्पण. तो अकस्मात गौरीनंदन. आदेश शब्द गाजवी. तव तो माणिक कृषी शेती. ऐकोनी आदेश शब्दाप्रती. योजला कवळ घेऊनी हाती. प्रेमे नमित तया ते. म्हणे महाराजा तुम्ही कोण. किमर्थ घेतले आडरान. हेरू म्हणे मी तपोधन. शुधानळी पेटलो. परम झालो तृषाक्रांत. म्हणून होऊनी आलो अतीत. तरी सनिध अन्न असेल तू ते. भिक्षा आम्हा उपावी. वेसी एकता तयांची वाणी. म्हणे महाराजा योगेंद्र मुनी. निधान आहे मनोधर्मी. पात्र वाढिले भक्षावे. मग तो उठून त्याची वेळी. शीघ्र ओपी पत्रावळी. आणि मृत भरुणी जवळी. शीघ्र करी पुढारा. मग तो गोरक्ष तपोधन. हस्तपाद प्रक्षाळून. अन्नपात्र पुढे घेऊन. जठराहुती घेतसे. पूर्ण झाल्या जठराहुती. मग सहजीची तुष्ट झाला चित्ती. की रुखा होता जलप्राप्ती. लवणाकार पावतसे. की दारिद्र्याप्रती देता धन. मग कान पावे तुष्ट मना. की येथेच मिळविता झाल्या कारण. तोष शरीरी मिरवेना. तन्नाया कृषी नरेंद्रोत्तमा. घडून आले दुष्ट महिमा. मग प्रसन्न होऊनी चित्तद्रुमा. वरद फळा दावितो. म्हणे कृषिका कवन काम. मिरविला हो देहधर्मी. एरू ऐकुनी म्हणे स्वामी. आता कासया पुसता हो. तरी महाराजा आटाआटी करावी प्रथम. कार्यासाठी कार्य झालिया व्यर्थ चावटी. अन्यासी कासया शिनवावे. तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पावले. गोरक्ष म्हणे बोलशी बोल. सत्य असती तुझे बा. परी तुवा माते दिदले अन्न. तेने मम चित्त झाले प्रसन्न. तरी तव देही किंचितपण. सत्य असेल वद माते. जे जे कामना असेल तू ते. ती पूर्ण कर. पूर्ण पावशी फळ सहिते. एरी ऐकुनी कृषी त्या ते. ऐसे उत्तर देतसे. म्हणे महाराजा महिपाट. तुम्हीच हिंडता भिकेसाठी. ते तुम्ही मोह धरुणी पोटी. माते काय द्यालजी. भनंगापाशी भनंग गेला. तो काय देऊनी तृप्त झाला. खडका उदक पान्हा बोला. कदा काळी दिसेना. तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी. आम्हा काय देणार जटी. नाथ म्हणे इच्छा तुष्टा. आता तुझी करीन बा. हेरी म्हणे पुरे बोलणे. काय आहे तुम्हा स्वाधीन. तरी आणिक तुझ कारण. लागत असेल मी ते माग. नाथ म्हणे रे एकदान. तुवा दिदल्या झालो प्रसन्न. तरी काहीतरी मजपासून मागून घेही कृषीराया. एरू म्हणे उगला ऐस. तुवा काय द्यावे आम्हास. तरी काही न मागू सुरस. पंत आपुला क्रमिका. ऐसे बोलता माणिक नामी. गोरक्ष विचारी आपुले मनी. आडबंग असती कृषीधर्मी. सदा विपिनी बैसोनिया. तरी हा माते म्हणतो माग परी. त्याचाची हितार्थ करावा लाग. ऐसे विचारुनी मनोवेगे. त्या लागी बोलतसे. म्हणे कृषीराया एकवचन. तू आम्हाशी म्हणसेल देऊ देणे. तरी मागे सरसवचन. निश्चय करुनिया बोलावी. हेरू म्हणे तापसा ऐक. माते दिससी
महामूर्ख, जो देणार आपुले आत्मसुख तो मागे सरणार नाही की. अरे चंद्र असे शीतळपणी, तरी तो वर्षल दाहकपणी, परी तो ढळणार नाही प्राणी. मागे पाऊल कासया सविताराज तेजोदीप्ती, तोही अंधकारी करील वस्ती. परी उदार तो औदार्य प्रती, मागे पाऊल सारिना. मही गेली आरसातळी, परी औदार्य प्राप्ती. महाबळी त्या कृपणत्व कदा काळी, अंगालागी स्पर्शना. तरी कोणते मागणे तू ते, मागुनी घेजे त्वरिते. मी बोलतो निश्चय ते निश्चय झाला, निश्चय माझा पाहिका. ऐसे बोलता विपुल वार्ता, गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता. तरी मनाचे करणे मागू आता, कैसा सांभाळील पाहतो. ऐसा विचार करुणी चित्ती, म्हणे मज दावी का विपिनपती. जे जे आवडेल तुझे चित्ती, ते तू न करी महाराजा. काही एक इच्छील तुझे मन, ते तू न करणे हेची मागणे. इतके देऊनी तुष्टपण, बोळवी का कृषी राजा. ऐसी वदता तयाची वाणी, अवश्य म्हणे कृषी कर्मी. हा धर्म आता पुले धर्मी, अर्क अवधी रक्षण गा. ऐसी तैसी देऊने भाक, तुष्ट केले शरीरास. सो गोरक्ष त्या विपिनास, सांडोनिया चालिला. माणिक नामी कृषी शेतांत, मुक्त करिता झाला होत. येठने बांधुनी समस्त, भार सकळ वाहातसे. वृषभा मागे दिदले लावून, मवळी घेत येठन उचलून. मनात मने ग्रामासी जाऊन, शुधा बल घालवावे. इतके मनी योजना होता, स्मरण झाले गोरक्षनाथा. पुत्र कल्याण अनिता चित्ता, मनाचे करणे उल्लंघावे. मन इच्छित असे घरी जावया, तरी आपण न जावे. तया ठाया मग तेथेची उभा राहुनिया, गाढ निद्रा करीतसे. मवळी येठनाचा भार, घेऊन उभा महीवर. नेत्र झाकुनी चिंतापार, हरिनामे यजितसे. मन इच्छे हालवू अंग, परी न हाले धडभाग. स्थिर होऊन संचरले ओघ, वचनार्थ संपादी. तरु पर्ण जे येती उडून, तेची करीतसे भक्षण. मनी येता साठवण, तेही त्याग पर्णीचे करीतसे. मग सहज स्थिती वायू लहर, अकस्मात येतसे मुखावर. तितकेचे प्राशन आहार पर, अमल मन होतसे. तेने कृश झाले शरीर, सकळ आटुनी गेले रुधिर. मास मनावया तिळभर, स्वप्ना माझी दिसेना. त्वचा अस्ती झाल्या एक, उभा राहिला कष्टदायक. एरीकडे तपो बाळक, बद्रिकाश्रमी पातला. बद्रिके दारा नमुनी त्वरित, पाहू चालिला चौरंगनात. तव गुहाग्रही शरीरावती, वाळवी वारुड विराजले. मुखी तितके नामावळी, आणि नेत्र चंद्री असे शिळाभारी. असे स्थित तया स्थळी, गोरक्षनाथ प्रकटला. त्वरित द्वाराची शिळा काढून, पाहे तयाचे शरीर कारणे. तो वारुळ गेले वेष्टून, सर्वांगी तयाच्या शिळाचंद्री. न हाले पाती, राम शब्दे वलगे उक्ती. ते पाहुनिया गोरक्षजती, परमचित्ती हळहळला. मग शरीराचे वारुळ काढून, पाहे तयांचे शरीर कारण. ते हस्तपाद लवे करून, तपो बळी ती. मग सावध करुणिया तयांते, म्हणे पाहे मी आलो गोरक्षनाथ. शीघ्र कवळुनी तयाचा हस्त, बाह्यात्कारी आणिले. मग कृपे करिता अवलोकन, शरीर शक्ती आली दारुण. मग उठुनी वंदी गोरक्षचरण, म्हणे सनात झालो असे मी. या परितयासी आलोंगिनीनाथ, म्हणे बा कैसा झाला चरितार्थ. एरे म्हणे मज माहित नाही, चामुंडे विचारी. मग विचारुनी चामुंडेसे, वृत्तांत पुसे चरित्रास. एरो म्हणे आम्ही फळासी देत होतो महाराजा. परी चौरंगी न करुणी भक्षण, बैसला होता शिळा लगुन. मग फळेची पर्वताप्रमाणे, गोरक्षाती दाविले. फळ नगा पाहुनी तपोजटी, विस्मय करी आपुल्या पोटी. म्हणे धन्य याची तपोराहटी. ब्रह्मादिका अतर्क्य, परमचित्ती कृपा वेष्टुनी. मौळी ठेविला वरद पाणी, अनुग्रह चोज पुन्हा दावुनी. ब्रह्मस्नातन केला असे, पुढे चौरंगीसी घेऊनी. बद्रिके दारालया आणून, जागृत करुण उमा रमन. चौरंगी ते भेटविला, मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभ्यास. अस्त्रशस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ देवतांचे पाचारुण, तपोबळे केले सगन. मग सकळ दैवते तुष्ट करुण, वर प्रज्ञा आराधिली.
सकळ देववर नेऊन पाहते झाले आपले स्थान. एरीकडे बद्रिकाद्वार नमुन चौरंगी सह निघाला तोरे येऊन वैदर्भ देशात. चौरंगी ते कांडिन्य पुरे दावित म्हणे बारे तव माता. तात भेट घेई तयांची भेटशी तरी कैसा त्या ते जगी जाऊनी अति ख्यात. हस्तपदांचे मुंडन खंडन निमित्त उतरा सूड घेईजे. राये छेदिले तव हस्तपदासी परी धुसधुसी आहे मम मानसी. तरी आपुला प्रताप संगमरायासी निजदृष्टी दाविका. अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्म चिमटी कवळणे हस्त. रायांचे लक्षणे बागायत वातास्त्री सोडितासी. तव तेथे जीवन कर 601 सहस्त्र. वाता चक्रे उडवणी अंबर दाविता झाला तयांसी. पुन्हा वातास्त्र घेत काढून तव ते उतरती मही कारण. किती पडले मूर्छांना वेष्टून किती एक ग्रामी पळाले. ते येऊन राजांगणी सांगते झाले विपरीत करणी. कोणी केली न दिसे नयनी आश्चर्य बहु होतसे. मग वृत्तांते पाचारुणी पुसुनी त्या ते वर्तमान. कोणी केले आला कोण शोधा लागी धाडितसे. तो एरीकडे चौरंगासहित पाठवटी बैसला गोरक्षनाथ. हेर पाहुणी तोरित रायापाशी पातळे. म्हणती महाराजा पाठवट्यास बैसले आहेत 2 तापसी. तीव्र तेजे कान फटवेशी विद्यार्णव दिसतात. ऐसे ऐकुनी राजेश्वर सोमनी आपुला करी विचार. आले असती गोरक्ष मच्छिंदर पुत्र दुःखे द्वेषाने. तरी आता तोरे करून तयासी जावे शरण. ना तरी ग्रामासी पालते करून प्राणान प्रति हरतील. ऐसा विचार करुणी मानसी राव सामोराया समारंभेसी. गजवाजी शिविका रथांसी कटकासह येतसे. ग्रामाबाहेर कटकेता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा. आपुला प्रताप आता निज दृष्टी दाविका. ऐसी एकांता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्म चिमुटी. वातास्त्र जल्पुनी पोटी चमूवरी प्रेरितसे. मग ते वातास्त्र अतितीक्ष्ण चमूसह राया दाविले गगन. रथगज वाजी शिबिकासन वातास्त्रे पाडिले. तेने करुणी चमू समस्त गगनपंथे आरंभळत म्हणती हे महाराजानाथ शरणागता तारावे. सकळ स्तविती दिनवाणी ते शब्द ऐकुनी तपोन्यानी. चौरंगीसे म्हणे घे उतरोनी चमू सहित राया ते. मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्र असे आड करीत. मग सकळ आटुनी गेला वात. चमू मिरवली नग मौळी. मग उभा करुणी आपला कर म्हणे उतरुणी यावे चमू समग्र. मग रायास कटकभार उतरले तळवटी. मग समीक येता शशांगर चौरंगीस बोलविला. गौरव कुमार पित्या सिद्ध करुणी नमस्कार. दुष्ट चित्ती मिरविका. ऐसे एकदा गुरुनंदन धावणे धरिले तात चरण. म्हणे महाराजा मी तवनंदन निज दृष्टी देखे मज. ऐसे बोलता चौरंगनाथ रावे धावून धरियले हृदयांत. मग परम प्रीती गोरक्षांते चरणी भाळ अर्पितसे. मग गोरक्ष ही धरुणी हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही. रे म्हणे तुझ समान आई भेटल्यान कायसे. या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत. चूर्ण करुणी महापर्वत अदृश्यपंथी मिरवितसे. या परी शशांगर गोरक्षाशी म्हणे चतुर आरोहन करुणी शिबिकेवर राजसदनी चलाजी. या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव ग्रहात. सापत न मातुश्रींचे कुडे मनात. हस्तपाद छेदले मग मुळापासून सकळ वृत्तांत. राया लागी केला श्रुत. राव कपोद्धरित उचंबळाला अगळा. सेवका लागी आज्ञा करीत तातडी आणा राणी येत ते. ऐकून चौरंगीनाथ काय परी वदतसे. नने ताता आपुले वचन ह्याची शिक्षा आली घडून. या परी ताता आपुले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा. तरी तैसे न करी ताता रसदनीची शिक्षा करावी प्रीता. मग शिबिकासनी बैसवनी तत्वता राजसदना पातले. राव जाता मंदिरात पादत्राण घेऊनी हातात. ताडन करुणी पत्नी ते म्हणे जाई येथून. 12 संवत्सरपर्यंत त्वातप केले शुचिष्मंत. तयाचे फळ कुडे मत भ्रष्ट केले राज्यासी. ते पाहुनी गोरक्षनाथे राया संबोधनी केला शांत. 1 मास राहिला तेत शशांगर भक्तीने. या परी गोरक्ष जाते समयी वंशवेष्टी मोहप्रवाही. प्रसाद देऊनी राजदेही वीर्यपान पय केला. म्हणे कामिनी करुणी दुसरी भोगी वंश लतेची लहरी. ऐसे सांगुनी शशांगरी चौरंगी सह चालिला.
मार्गी चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान. स्नान करुणी उत्तमोत्तम शिवालयी पातले. हेताची करुणी शिवदर्शन मग शिव दारोशी बोलुनी वचन गुरुकले वराचे वर्तमान. तिये लागी पुसतसे तव ती होऊन भयभीत बोलती झाली चाचरे घेत. शरीरे करुणी थरथरा कापित पायावरी लोटली म्हणे महाराजा गुरुनाथा. राजा भाजा रेवती कांता तिने माते भ्रष्ट उनी चित्ता. पुसुनी घेतले होते की या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी. परी नेनो भय वाटे मनी कलेवर पहानीच दृष्टी. श्री जाती बोलती एक परी करणी करती अनिक मज वाटतसे ती चाळक समक्ष दृष्टी पाहावे. ऐसे ऐकुनी तिची वाणी परम घाबरला गोरक्षमुनी. मग एकांत गुहा सदनी विदारुणी पाहतसे तव ते मोकळे गुहागर आत नाही कलेवर. मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर शोक सिंधू उचंबळे. तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंत सोडून दिदली माझी ममता. आता येते गुरुनाथा कवने ठाई पाहू मी. ऐसे म्हणून आरंभळत धरणी प्रीती शरीर टाकीत. तव ती शैव दारा मोह स्थित होऊनी त्यास्ती बोलतसे म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणे जाऊन सत्वरी. पुसुनी येते मच्छिंद्रा शरीरी वृत्तांत कैसा झाला तो. ऐसे बोलुनी गोरक्षाते शैवधरा अंतपुरात शीघ्र जाऊनी रेवती ते राज निवानी नमियले. तवती पाहुनी शैव कामिनी म्हणे का आली सव माय बहिणी. एरी म्हणे अंतकरणी आठव माते झालासी. म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्ष आली भरून. तुम्हालागी सांगितली खून राजभागी विचारा. ऐसे ऐकता तियेची वाणी ऐकता न ते राजपत्नी म्हणे माय ओ अंतकरणी चिंता सोडी सकळती. अगे तुझ विरहित त्याच दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी. वाटे लगे रती मांसी सकळ विपिना माझारी. त्यासही लोटले बहुत दिवस असती मांसाचा झाला नाश. जीवजंतू खाऊनी त्यास विष्टा मृतिका झाली असे. तरी या कार्याचा सकळ तरू समूळी उपटिला बीजांकरू. आता चिंतेचे फळ अपारू कोठुनी दृष्टी पडेल. ऐसे बोलता राजांगणा चिंते व्यापिली वैशैव अंगणा. म्हणे नेनो पुढिल्या कर्मा कैसे घडून येईल. पर्ये आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षास. जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल. ऐसा विचार करुणी चित्ती पुनश्च आली शिवालयाप्रती. जे वदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले. सांगता ऐकले नात परम पेटला क्रोधानळा. ते म्हणे शिक्षा करावे राजभोजाते दुःखार्णवी बुडुनिया. ऐसा विचार घटित मनी परी पुन्हा करीत विवेकबंधन. रेवती माता मज कारण मच्छिंद्रनाथे लागतसे. जरी अवज्ञा करून जंतूचे झाले भक्षण. तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्रे शरीरी ठेवावे. न द्यावे तिसी शिक्षे कारणे ते नाश न पावे निश्चय पूर्ण. कोणी तरी ठाया लागून मच्छिंद्र देही असेल. मग बोलवून चौरंगेते म्हणे बारक्षी शरीरांते. मी देहासी सांडून त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो की. परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र घाता. तैसेच वहिवटले माझे या अर्था म्हणून सावध असावे. ऐसे सांगून चौरंगीते प्रवेश करी गुहागृहाते. प्राण सांडून शरीरांते भ्रमण करी 10 दिशा. सकल शोधला जंबूदीप सरिता अर्णवी सकल आप. ग्राम कानन सप्तदीप रती रती शोधिले. परी जीवजंतूची देहस्थिती होऊन शोधिता गुरूंचे कलेवर पूर्ण. कोणीतरी ठाया लागून मच्छिंद्रदोही असेल. अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ. पिंड ब्रह्मांड शोधुनी सकळ स्वर्गावरी चालिले. स्वर्लोक भुवर्लोक तपोलोक अरयमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारांगणादी अनेक शोधुनिया पाहिले. एकमेरू स्वर्ग पाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करुणी संचार. गुरु शरीर शोधिले उपरी पाहुनी वैकुंठ समस्त. तोरे पातला कैलास प्रत तो होताची प्रवेश शिवांगणात. धुंडाळुनी पाहतसे तो शिवगणी चामुंडा समयात. अस्तित्वच्या मांस देखे समस्त. या परी वीरभद्र सर्व गणांत गर्जोनिया सांगतसे म्हणे 12 वर्षाचा सरला नेम. मच्छिंद्र शवाचे करा रक्षण.
तयाचा शिष्य गौरवनंदन कोण रूपे येईल की. ऐसे ऐकुनी तयाची वार्ता गोरक्ष तेथून या झाला निघता. तो घेरीकडे चौरंगी नाता. काय सुचले होते की गोरक्षाजवळ बैसून अनेक सकळ अस्त्र व्यापून जेथे लागन लागे देवा कारण ब्रह्मादिका करून या. ऐसे अस्त्र व्याप्त तैशांतुनी निगुणी गौरसूत गुप्तवर्ष वेशे शरीरात येऊन या प्रवेशताची अकस्मात उठून बसला. गौरसूत मार्ग सोडणी गुहाग्रात बाहेर आले उभयंता. मग सिद्ध करुणी भस्मझोळी उभे राहिले दोन्ही बळी. पर्वतास्त्र तेने काळी अर्कावरी सोडिले. गोरक्षमुखींचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता. ती स्वतंत्र माथा उचलिता अंबरपात्र बरोनिया निघाले. 1,15,00,000 योजनमिती स्वर्गी उंच झाले गबसती. त्याहुनी माता द्विगण पर्वती अंबराती मिरवला. मित्र मार्गेचा धरुणी रोक आकाश स्तंभ झाला एकतेने करुणी. रस्यंदनी अर्क मार्गावरी अडखळला. चक्र पदा चालावया वाट न मिळे पाहुनी सुबट. मग सज्ज करुणी गांडी व चिमुट योजिता झाला महाराजा. तीव्र शरी वज्रास्त्र योजनी सोडी प्रविष्ट मित्र. तेने करुणी पर्वतास्त्र भंगिता झाला ते शनी. परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारी आपुले चित्ता. हे अस्त्र कोणाचे प्रताप दुहिता. आडमार्गी झाले असे पाहता अर्कांतरी. तो समजला नर गोरक्ष केशरी. मग रस्यनंदनासह महीवरी येऊन या प्रकटला. येता देखती अर्कराज काय करती हो विजयध्वज. चंद्रास्त्राचे पेरुणी बीज कोटी चंद्र निर्मिले. तेने करुण शीतळ प्रवाही मिरविती झाली मही. मग तो सकळ दाह स्वभावी बांधू न शके अर्काचा. ऐसी समाधान स्थिती होता. परी समीप पावला प्रविष्ट सविता. मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कचरणी लागती. या परी भाविक स्थिती सांगूनच बोलता झाला जगलोचन. बारे तुझ सुख संबंध कोण दर्शवी का वाचेसी. एरू म्हणती महाराजा आम्ही उदेलो एक काजा. मच्छिंद्र देह तेजपुंजा शिवगणे हरियेला. तरी आपण जाऊनी तेथ सुनीती सांगावी वीरभद्रा ते. की मच्छिंद्र देही महिते पाठवून द्यावा की. परी या कार्या बहुधा नीती सांगुनी जरी ना ऐकती. मग मागुनी बोलावून घेऊया स्थिती. युद्धा लागी मिसळाया ऐसे पूर्वी महापर्वी. आमची जाऊन करावी शिष्टाई. इतका उपकार मच्छिंद्र देही आम्हासी साह्य मिरवावे. ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्या ते म्हणत. मग त्या क्षणी कैलास जात त्वरित जाऊनी पोचला. गणे पाहुणे अर्क येता सहज पापा लागी विजयध्वज म्हणे. येणे महाराज कवन्या अर्थ आले असे. आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष शिष्टाई साधन करू पातले तुम्हा कारण. मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता. चित्त द्यावे परम हिता महिस पाठवा मच्छिंद्र देह आता. तुष्ट करी गोरक्षा तुम्ही तुष्ट केलिया त्यास. नाथपंते वाढेल प्रीत. ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलत असे. हे महाराज एक वचन आम्हासी दुःख दिदले मच्छिंद्राने. तरी आता गेलिया प्राण मही न दाऊ शवाते. जरी गोरक्ष झुंजल आम्हा ते तरी सिद्ध होऊ युद्धाते. गोरक्ष जिंकुनी समरंगनाते मच्छिंद्रा सम करुणी ठेवू. उपरी बोले नारायण मच्छिंद्रे दुःख दिल्या तुम्हा कारण. तेव्हा तुमचा प्रताप पळून कवन ठाय गेलासे. आता अवचट घडले असे म्हणून प्रौढ झाला मानसे. परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रताप बळी असे की. तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघे असती प्रताप अर्क. ते कोपल्या सकळ धाक कृता दासम योजिती. एरू म्हणतसे असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्रास. या परी बोलता राजस आवडेल तैसे करावे. परी एक अनेक वचन तुम्ही उतरा मही कारण. स्वर्गी करिता कंदन शिवलोकात पावेल ते. म्हणती की यासी काय कारण तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण. कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करतील क्षणार्धे. परी ते पाहुणे येतील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते. भो भवानी अति प्रेमी करीती गोरक्ष मच्छिंद्राप्रती. पहा शरीरराज सवे चामुंडास हाती. कैलासाती पाठविले तरी आता शिवा न कळता.
मानेल तैसे करावे चित्ता. ऐसी गोष्टी आदित्य बोलता सर्वा परिमानले. मग वीरभद्र म्हणे सर्व गणांशी तुम्ही दा जावे सर्व महिस. दुःख लागता काही रणासी. मीही येतो मागुनी. न ग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करती गमन. विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादिके उतरले. 72 कोटी 84 लक्ष. येताची देखे नाथ गोरक्ष. मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष. सावध होई मम वत्सा. असो शिवगण येताची मही. लोटते झाले शस्त्रप्रवाही. ते गोरक्ष पाहुनी त्या समयी वज्रास्त्र निर्मिले. वज्रास्त्रे पातले लवन लागता. सहस्त्र वेळा भवते फिरता. तेनी शिवगणांचे शर समस्त अंगी लिप्त न होती. ते पाहुनी या सकळ शिवगण योजिती अपार अस्त्र. कारण तितक्या अस्त्रा उभयजन लक्ष धरून उडवती. अग्नि अस्त्र धुमास्त्र तयावरी पेरिती वातास्त्र. वातास्त्रावरी उरगास्त्र प्रेरिते झाले शिवगण. काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र. तया माझी दानवास्त्र प्रळय करिता गळा. ते पाहुनी गोरक्षनाथ प्रेरिता झाला जलदास्त्र. तया मागे पर्वतास्त्र लागोपाठ करीतसे. तया मागे खगेंद्रास्त्र. तया मागे संजीवन्यास्त्र. मग प्रेरी इंद्रास्त्र. ते जाऊन या झगटे विपकास्त्र. देवास्त्र कठीण तीही झगटती त्वरे करून. ऐसे अस्त्र परिपूर्ण गण अस्त्र ते भंगिती. त्यात काय करी चौरंगीनाथ हळूची मोहनास्त्र प्रेरित. ते संचरुनी गण हृदयात. मग पिसाटणे मिरवित. सर्वांसी नाही देहभान. तेने न कळ्या लोकोन कार्या लागून. पिशाच वृत्ती भ्रमत रानोरान. व्यर्थ फिरते झाले त्यात. आणि चौरंगीनाथ प्रेरित प्रळय काळीचा वात. तेने गण समस्त वायुचक्री पडिले. तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित. युद्धा लागी आला त्वरित. परी शिवगण पाहुनी अव्यवस्थित परमचित्ती शोभला. मग गांडीवा ते टनत्कारुणी. बाण योजिले अपार गुणी. कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिनी. विविध बाणी पाडितसे. जैसा प्रळय काळीचा वडवानळ. तो यज्ञ पावे कदा शीतळ. तन्नाय शिवबाळ कृपानळी वेष्टिला. ते पाहुनी चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित त्वरित. तेने कामास्त्र तोरे निश्चित. मूर्छित होऊन पडियला. यावरी दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित. ते पाहुनिया नाभिसूत झगडोनिया पळितसे. चित्ती म्हणे नोहे बरवे. वेद हरतील आता सर्व. शंखासुर प्रतापार्णव पुन्हा उदय झाला असे. ऐसा विचार करुणी मनी ब्रह्मास्त्र दडविले अदृश्यपणी. पुढे कामिनी अस्त्र चौरंगी मुनी प्रेरित झाला लवला आहे. ते पाहुनी कार्तिकास्त्र पळून लपवी मुखपात्र. परी चौरंगीचे 5 जन्यास्त्र. प्रळया लागी मिरवेल. ते पाहुनिया भद्र जाती. मत्स्यास्त्र योजिले परत निगुती. तेने करुणी तदस्त्र शांती. अदृश्य ते मिरविले. परी परम कोपुनी तपोबळ. तिवास्त्र योजिले तत्काळ. संजीविनी योजुनी सबळ. सकळ दानवा उठविले. ते दानव म्हणाल कोण. त्रिपुर सुंदराक्ष मलमृद मान्य. महिषासुर जालंधर प्राज्ञ. काळयवन अघ बक हिरण्याक्ष. हिरण्यकश्यप सहित. मुचकुंद बळी वक्रदंत. रावण इंद्रजित कुंभकर्ण. त्यात सिंहनाद भरिताती. ऐसे सबळ राक्षस उठता. विमान यानी सुरवर असता. अति भय मानुनी चित्ता विमाना ते पळविती. कैचे युद्ध कैचे पाहणे. पळती सूर भयभीत होऊन. 33 कोटी देवता कारण. चिंता अपार व्यापिली. म्हणे रावणे बंदी घातले. दैवे दशरथी रामे सोडिले. आता दैन्य भोगुनी आले. दुःख अपार एधवा. ऐसे होऊनी भयभीत. कंपे व्यापिले ते समस्त. असो सुरवर जाऊनी वैकुंठात. निवेदिती श्रीरंगा. मग तो दयाळ चक्रपाणी. ऐसे कुणी सुरवर वाणी. म्हणे भोग आला परतुनी. अवतार दीक्षे कारणे. मग तो परम दचकुनी चित्ती. शिव पाचारिला सुरवरान हाती. बैसुनिया सो संगती. विचित्र करणी निरोपली. म्हणे गोरक्षे केले अनुचित. पुन्हा उठवले दानव समस्त. आता दानव तरी रसातळा प्रत. मही सकळ नेतील की. एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी. कल्पावरी अवतार जेटी धरुनिया भिडलो. तरी आता कैसे करावे
उटतील कैलास सकळ दानव आम्हा मूर्ख तो वीरभद्रराव व्यर्थ द्वेषी मिरवला मग सोडून वैकुंठासी येथे झाले गोरक्षपासी म्हणते बा विपरीत महिसी पुत्रा हे काय मांडिले अरे एक एका राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहुप्रसंगी अवतार घेऊन नानारंगी हनन केले तयांचे तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवांकारण येरी म्हणे गुरुश्रवा आणून द्यावे आधी मजलागी मग शिवे बोलवणी चामुंडेसी मच्छिंद्र शवा ते आणले महिषी म्हणे बागेही आणि राक्षसांशी शांत दृष्टी दावी का या परी गोरक्ष म्हणे त्या ते दानव नोहेत अस्त्र व्यक्त संजीवनी प्रयोग देह स्थित दानव उदया पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजना रणकंदना तरी वीरभद्राची असता सोडून द्यावी लागेल तुम्हा ते यावरी बोले भालदृष्टी येत पोर नाही म्हणे पोटी परी नाथा राक्षस जेटी दुःख देतील आम्हा ते एक मधुदैत्य माजला तेने पळविले रानोराणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले ऐसे दुःख सांगावे किती तरी आता कृपामूर्ती वेंगी निटवी राक्षसांप्रती पुत्रमोह सोडिला ऐसे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुणे झुंजत धनुष्यबाण कवळून या परी तो प्रतापी भद्रजाती एकटा झुंजतो सर्वांप्रती नानास्त्रास्त्राकृती निवारित बलिष्ठ दुष्ट होता गोरक्षजती वाताकर्षण अल्पयुक्ती भस्म चिमिटी रणकंदना प्रती फेकुनिया देतसे ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळी मांजले कंदन एरीकडे शिव विष्णूंनी स्तुती तुष्टविला गोरक्ष तेने दानव वीरभद्रासहित मही पाडिलेने चिष्टित श्वासोश्वास कोंडोनी समस्त प्राणरहित झाले ते सबळ अस्त्रे वाताकर्षण ठाऊक नवती देवदानवांकारण परिनाथपंथी ती येऊन प्रसन्न झाली कृपेने असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्ष जल्पुने अग्निअस्त्र सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहिने ते पुढिले अध्यायी सकळ कथन श्रोतियांनी ऐकावे परमसाधने अजुनी चित्ती पाठ थापटुनी वक्त्याप्रती भला भला म्हणून उक्ती श्रोते करीती तत्कृपे परम अवधाना यजुनी चित्त वक्ता झाला धोंडीसुत नरहरी मालू नाम त्या जात संत सेवे अनुसरला सोस्ती श्री ग्रंथ भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रय स्त्री शती मध्याय गोडहा अध्याय 33 श्रीकृष्ण ओव्या 231 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 33 समाप्त झाला.